तर पहा इथं सकाळ सकाळी माझं बुखारी पेटवूनच काम चालू झालेलं आहे मंडळी. तर बुखारी पेटवूनच बघा रूम गरम होते. आज सध्या प्लस टेम्परेचर येते पण थंडी तर आहेच बघा. बुखारी पेटवावीच लागते सकाळची. मग मी सकाळ सकाळी बुखारी पेटवून बघा रूम गरम करून बाकीचे सर्व कामं आवरून घेतली. आता कामं काय रेग्युलरच होती, झाडू पोछा कपडे ते. मग काय रोज रोज तेच ते व्हिडिओ बनवणं चांगलं वाटत नाही, शूट करणं. तुम्ही पण बोर होताल म्हणून मी काही शूट केलं नाही. मी डायरेक्ट आता नाश्त्याचेच व्हिडिओ बनवते बघा. नाश्त्याला मी पत्ताकोबीचे पराठे बनवते. जसं पत्ताकोबी मोमोला आपण चिरतो तसं सेम मोमोसारखंच त्याचं बेटर बनवते मी, त्याचं सारण. आणि त्याच पद्धतीचं ते फक्त पराठ्यामध्ये भरून मी करणार आहे, कणकी आट्यामध्येच. तर इथं बघा सेम त्याच पद्धतीने मी कांदा वगैरे बारीक चिरून फोडणी घातली होती. आणि त्यामध्येच ब्लॅक पेपर टाकले आणि शेवटी थोडंसं क्रंची राहावं म्हणून त्याच्यात व्हिनेगर घातलेलं आहे एक ढक्कन त्यामध्ये. आणि असा पत्ताकोबी बघा भाजून घेतला आहे, व्यवस्थित परतून घेतलेला आहे मी. मोठ्या गॅसवर घेतला एकदम परतून आणि काढून घेतला. आणि थंड झाल्यानंतरच मग त्याच्यामध्ये मीठ मिसळायचं, म्हणजे पाणी सुटत नाही त्याला. तर थंड झाल्यानंतर चवीपुरतं मीठ मिक्स केलं आहे त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घेतलं बघा व्यवस्थित. आणि त्याचा पराठा बनवताना सेम आपण मोदक कसं बनवतो तसं अशी पारी लाटून घ्यायची आणि त्यामध्ये सारण आपल्याला पाहिजे तेवढं, म्हणजे जास्त नाही, साधारण 2 ते 3 चम्मच घालायचं. कारण हे बारीक चिरलं असतं ते फाटण्याची शक्यता असते ना पत्ताकोबी. पण असं केल्याने पत्ताकोबीची पराठा छान लागतो, एकदम भारीच लागतो बघा. असं मोमोच्या चवीचा लागतो आपल्याला पराठा हा. तर बघा असं भरून व्यवस्थित असं घेतला बंद करून आणि लाटून घेतला आहे बघा. अशा हलक्या हाताने व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आणि असं तव्यावरती भाजायला टाकला. तवा तर गरम व्हायलाच ठेवला होता अगोदर. आणि दोन्ही बाजूनी बघा असा खरपूस असा भाजून घेतलेला आहे पराठा. आणि असा पराठा पण छान लागतो बघा खायला. आणि त्याच पद्धतीने बाकीचे पण पराठे मी बनवून घेतले आणि त्यासोबत चटणी पण पटकन बनवून घेतली. चटणीसाठी लसूण कांदा भाजून घेतला तव्यामध्ये आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कुठं मिक्स करून बारीक केला होता तोच याच्यामध्ये घातला. आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मिक्स घेतलं आणि अशी चटणी केली की नाही पराठ्यासोबत खूप छान लागते आणि झटकीपट बनते, एकदम इन्स्टंट चटणी बनते बघा अशी चटणी. तर बघा इथं नाश्ता रेडी आहे माझा. तर नाश्ता मी दिला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉगमध्ये. तर पहा आज आहे कन्यापूजा. तर इकडं बघा चैत्र नवरात्रीमध्ये ज्यांनी उपवास केले त्यांच्यात आज अष्टमी आहे, तर अष्टमीची कन्यापूजा आहे. तर कन्यापूजाला बघा मी आता मुलींना घेऊन चालले बघा. तर ह्या मुली तयार आहेत, त्या सोरा, जीवांशी. जीवांशी कहाँ जा रही है? कन्या पूजा में जा रही है. तू कुठे चालली रिशोना? कन्या पूजा. है का दीदो? कन्या पूजा. हाँ, कन्या पूजा के लिए रेडी है देखो. तर पहा इथं आता मुलींना घेऊन चालले, कारण मी आतमध्ये राहते ना युनिटमध्ये. तर माझी फ्रेंड मैत्रीण बाहेर राहते, तर तिनं मला सांगितलं होतं की आतमध्ये जेवढ्या मुली असतील तेवढ्या घेऊन ये. तर ते भैया आले होते, त्यांचे मिस्टर म्हणजे न्यायला. तर आम्ही गाडीतूनच चाललो होतो. खरगोश खायले यार. खरगोश ने दांत ले लिख के गया. बेल्ट बहुत सुंदर है, बड़े है. तर पहा इकडं ते हाईटवरती राहतात, बाहेर आउटसाईड आउट लिव्हिंगला राहतात. तर आले बघा, पोचले इथं मी. तर बाहेरचा व्ह्यू बघा कसा दिसतो वरतून. पूर्ण सिटी दिसते बघा आपल्याला, खालची कारगिलची पूर्ण सिटी दिसते आपल्याला. तर पहा इथले मुलं कसे बाय बाय करतायत, कशी बघतायत कुतूहलाने कोण आले यांच्या घरी म्हणून. वेलकम भाई. आपका पहले बैठो बैठो दीदी, आओ मोस्ट वेलकम. हो गई तैयारी? हाँ दीदी हो गई. आपने पूरा खोल के रखा है कपड़ा. तर इथं पहा दीदीनं मस्तपैकी पूजा वगैरे केली नवरात्रीची. आपल्याकडे कसं घटस्थापना करतात त्या पद्धतीने घटस्थापना केली. घट पण बघा किती छान असं उगवून आलेलं आहे, सुंदर असा. आणि सर्व पूजेला म्हणजे कन्याला जे जे साहित्य लागतं ते सर्व सेट करून ठेवलं आहे बघा. आणि दीदी पण छानपैकी रेडी झाली आहे बघा, सुंदर अशी तयार झालेली आहे बघा लाल ड्रेसमध्ये. ही दीदी पंजाबी, ही फ्रेंड आहे बघा माझी. तर दीदीनं आम्हाला पण मुलींसोबत यायला सांगितलं, तर मी पण आले होते बघा मुलींसोबत. आणि पहिलं दीदीने सर्व कन्यांना बघा ड्रेसेस आणले होते. तर ड्रेस घालूनच दीदीची कन्यापूजा सुरू होणार होती. तर सगळ्यांना बघा ड्रेस घालायला लावलेत आणि ड्रेस चेंज करूनच मग कन्यापूजा करायला सुरुवात केलेली आहे दीदीने. आणि दीदीने कोणतीही गोष्ट सोडली नाही, प्रत्येक गोष्ट घेतलेली आहे कन्यासाठी.
जसं की शृंगाराच्या वस्तूपासून ते कपड्यांपर्यंत खाण्याची प्लेट ही सर्व काही दिलं होतं बघा कन्यांना. कन्या तर इतक्या खुश झालेल्या आहेत ना पहा. तर जसं की हेअर बेल्ट, हातातल्या बँगल्सपासनं मेकअपचं सर्व सामान म्हणजे जसं नेल पेंट, मेहंदी सर्व काही सामान दिलेलं होतं. पर्स छोट्या छोट्या आणि क्लिपापासनं खेळणेसुद्धा दिले होते बघा त्यांना. आणि असे ड्रेस पण घेतलेले होते, फ्रॉक असे वेगवेगळे ड्रेस घेतलेले होते मुलींना, मुलींच्या साईजनुसार. आणि प्लेट आणि त्यासोबत हे पण होतं बघा, ग्लास. प्लेटसोबत ग्लास अशा प्रकारच्या प्लेट्स आहेत आणि त्यासोबत ग्लास पण आहेत बघा. कसे बघा मुलं सामान तर आज मिळलंय त्याच्यातच खूपच खुश सगळे खुश झालेले आहेत आहेत. बघा. खाण्यावर कोणाचंही लक्ष नाही, एवढ्या सगळ्या वस्तू दिल्या दीदीने, त्याच्यावरच लक्ष आहे सगळ्यांचं. तर इकडं बघा भैरव म्हणून आपला स्त्री पण आलेला आहे, पण लाजतोय बघा तो. मी व्हिडिओ घेते तर लाजतोय पूर्णपणे. तर इकडं 7 कन्या होत्या पूजाला आणि इकडं त्या साईडला एक भैरवबा म्हणून एक मुलगा बसवला होता आणि स्त्रीला पण बसवलं होतं त्यांनी. तर इथं कन्याला अन्नप्राशन काय म्हणतात ते भरवायचं घास चालू होतं आणि परत आशीर्वाद वगैरे घेतात. तसं त्यांच्याकडे जशी पद्धत आहे तसं केलेलं आहे त्यांनी. जय माता दी. आशीर्वाद वगैरे घेतलेले बघा सर्व. हे आहे बघा यांची पूर्ण फॅमिली. आणि ह्यांनी पूर्ण बघा व्यवस्थित अगदी मनोभावे केले होते. मुली तरी इतक्या खुश झाल्या होत्या. इतक्या गोष्टी मतलब सर्व गोष्टी त्यांनी गिफ्ट दिल्या होत्या मुलींना. सर्व काही जे मेकअपच्या म्हणा, ड्रेसेसपासनं, हे खाण्याच्या प्लेटेसपासनं खूप म्हणजे सर्व काही आता ते मला सांगता पण येणार नाही तेवढ्या गोष्टी होत्या. तर इकडं बघा आम्ही पण नंतर प्रसाद घेतला. प्रसाद वगैरे घेतला आणि चला मग आता अशा पद्धतीने कन्यापूजा बी झाली व्यवस्थित दीदीची. तर मग मुलींना दुसऱ्या पण ठिकाणी जायचं होतं. मग अगोदर ते भैया सोडायला गेले, त्यांना म्हटलं सोडून या आणि आम्ही आता पायी पायी शॉर्टकटने येतो म्हटलं. तर कन्यापूजा व्यवस्थित पार पडलेली आहे बघा. ये इथं. पंजाबी होता है आणि दीदी, दीदी पण आमच्यासोबत हमारे येते यहाँ भी खरं. होता है ऐसे कौड़ी वाला माला. दीदीला आतमध्ये मंदिरात यायचं तर होतं. मंदिरात बघा, देवीला त्यांना साडी सात शृंगार कन्यापूजा वगैरे चढवायचा झाली, होता. सर्व मुलींनी पण एन्जॉय केला आणि आता आले बघा घरी. तर सोरा तर गेली बघा खेळायला कपडे वगैरे चेंज करून. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.